UK मध्ये राहताय, राज पिक्चरचा व्ह्यू बघा किती छान आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही UK मध्ये राहतायत आणि तळलेलं तेल किचनच्या सिंक मध्ये ओततायत तर सावधान, हे अजिबात करू नका. का त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मैत्रिणींनो, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 9 आणि आज मी सकाळी 6:30लाच उठलेली. त्यानंतर 21 सूर्यनमस्कार केला, योगा केलं आणि त्यानंतर सगळ्यात आधी उठल्या उठल्या वड्या लावल्या होत्या इथे. हे बघा वड्या दिसत आहेत का? तर मी ह्या पालकाच्या वड्या केल्या. जशा कोथिंबीरच्या असतात तशाच पालकाच्या वड्या केल्या. ते कोथिंबीर जरा महाग असते इंग्लंडला, पण पालक बऱ्यापैकी स्वस्त मिळून जाते. तर 1 किलो पालक माझ्याकडे पडलेली होती. म्हटलं चला भाजी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया. तर रात्रीच हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट करून ठेवली होती आणि सोबत कढी पण केली आहे. म्हणजे कढीमध्ये पण ती याची हिरवी मिरचीची पेस्ट यूज झाली आणि इकडे वड्या पण झाल्यात आणि पीठ मळून ठेवले. मुलांचे डबे दिलेत, फक्त आता अथांग आणि माझंच आहे जेवण. तर म्हटलं तेही करून घ्यावं पटकन. ते 11:30 हा टाईम माझ्यासाठी म्हणजे 2.5 तास. ह्यातले अर्धा तास तर आंघोळ वगैरे करायलाच जातील आणि तिथला पुढचा टाईम मी माझ्या स्वतःसाठी देते. माझे जे छंद आहे, माझं जे काम आहे, मला जे पॅशन आहे त्याच्यासाठी देते. तर योग्य करते का तुम्ही सांगा. तर माझी आंघोळ नाही झालेली. तर हे बघा, आता कपडे वगैरे काय आता किचनचं काम करता करता खराबच होतात, बरोबर की नाही. तर मी आता आंघोळ करते, चपात्या लाटते फटाफट आणि मग तुमच्याशी बोलते. चला मैत्रिणींनो, कसं आहे आजचं वातावरण बघून राज पिक्चरची नक्कीच आठवण आली असणार. राज पिक्चरमध्ये असं दुःखट वातावरण दाखवलेलं आहे बघा मित्रांनो. आज सगळं धुकं आहे. जस्ट दिगंबर ऑफिसला गेलेत, 9 वाजलेत सकाळचे. 8:45लाच जायचं असतं, पण त्यांना थोडा 15 मिनटं उशीर झाला. स्वराला शाळेत सोडून आले ते. आणि असं ओलसर रस्ते असतात. डिसेंबरमध्ये बऱ्याचदा असंच असतं, धुकं पडतं. आणि इतक्या दिवस तर स्नोच होता इथे. आता बर्फ वितळलाय, पण आज परत स्नोफॉल दाखवते. एवढ्या थंडीमध्ये आमच्या इथे ड्रॅफोडिलची रोपं उतरलीत बघा. ॲक्च्युली मला हे खूप आवडतं, काय म्हणतात त्याला, टुलिप माझं आवडीचं फूल आहे. खूप सुंदर दिसतं दिसायला. रंगीबेरंगी टुलिप बघायला अप्रतिम दिसतात. तर मला ते लावायला आवडेल. मी बघते आता कुठे काही कांदा वगैरे त्याचा मिळतो का, किंवा रोप वगैरे मिळतं का. असेल तर आपण नक्कीच लावूया. अशा पद्धतीने आमच्या अथांगला घेऊन आले. मी ॲक्च्युली काम काय घरातलं आवरलं नाही, अभ्यास करत बसली. अथांगला घेऊन आली, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि मीही जेवण केलंय. जस्ट आता 2 वाजले दुपारचे. आता भांडी कुंडी आवरायची आहेत आणि परत 3 वाजता आपल्याला स्वराला घ्यायला जायचंय आणि तुम्हाला देखील घेऊन जाणार आहे. चला. हे बघ, आता स्वराला घ्यायला चाललोय. तुम्ही बघू शकता सगळं आभाळलेलं वातावरण आहे. 2-3 डिग्री टेम्परेचर आहे. सगळा रस्ता ओला आहे, भुरभुर सुरू झालेली आहे. चला. खूप पाऊस येतोय. मी आता स्वराला घेऊन येते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला मैत्रिणींनो, हात बघा तुम्ही, दिसतंय का लाल? भयानक थंडी आहे. इतके हात थरथर कापताय. हे बघा लाल झाले, दिसतायत का बोट? काय झालं, पाऊस चालू होता, ग्लव्सच नाही घातले मी. मित्रांनो, बाहेर बघा मस्त स्नो पडतोय आणि हा पाऊस नाहीये, स्नो आहे. मी बाहेर जाऊन दाखवू का? पण आमच्या इथं टेम्परेचर सध्या मायनस नसल्यामुळे तो फ्रीज झालेला दिसत नाहीये. खाली पडल्यानंतर त्याचं पाणी होतंय. दाखवते. स्नो पडतंय पण ते खूप जोराचं होते, खूप. हे बघा मोठे मोठे तुकडेच दिसत आहेत डायरेक्ट. हवा पण चालू झाली आहे. हे बघा वितळतोय बर्फ अंगावर. हे बघा बर्फ दिसतोय का पडलेला? हे बघा. थांबा हे बघा, दिसला का बर्फ? बाहेर बर्फ चालू आहे. हे बघा. अरे बापरे. मैत्रिणींनो, खूप थंडी आहे बाहेर, खूप. आता रात्रीचे किती 9 वाजलेत आणि मी तुम्हाला बाकीचं बाहेरचं वातावरण दाखवते. कारण मी पूर्ण ब्लॉग आज शूटच नाही करू शकले. विचार केला होता पूर्ण दिवसभराचा ब्लॉग करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया, पण तसा वेळच नाही मिळाला मैत्रिणींनो, खरंच सांगते. पण तुम्हाला मी आत्ताचं सगळं वातावरण दाखवते. चला. जस्ट 6 ते 8 वाजेपर्यंत इथे बर्फ
हिमवृष्टी होत होती, म्हणजे स्नोफॉल होत होता. आणि तुम्ही बघू शकता, मी तर शूज पण घालायचा कंटाळा केला आहे. म्हणजे पटकन बर्फ वितळायच्या आत एक ब्लॉग घेऊया छोटासा, तुम्हालाही दाखवता येईल. बघू शकता आता हा स्नोफॉल जो आहे, आता सध्या टेम्परेचर काय आहे, 2-3 आहे. मायनस टेम्परेचर असतं तर हा बर्फ वितळला नसता. तर 2-3 टेम्परेचर असल्यामुळे हा बर्फ वितळतो. हे बघा आता सगळं बऱ्यापैकी वितळलं आहे. बहुतेक उद्या सगळं पाणी होणार, कारण टीचर्सने पण सांगितलं होतं की जर स्नोफॉल जास्त झाला तर उद्या कदाचित शाळेला सुट्टी असू शकते. जास्त स्नोफॉल झाला तर शाळेला सुट्टी असते, पण अशा छोट्या मोठ्या स्नोफॉलला इथे सुट्टी नसते. तर मित्रांनो, एवढा सगळा स्नोफॉल झाला आहे, तो वितळतोय, तर ह्याचं पाणी कुठे जातं ते दाखवते तुम्हाला. हा 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 हा, खूपच थंडी आहे मित्रांनो. हे बघा आता हे फुटपाथवर तुम्हाला दिसत असेल, हे लाईटचं कनेक्शन वगैरे त्याचं आहे. हे बघा इथे ड्रेनेज आहे, तिकडे एक ड्रेनेज आहे. हे बघा गाडी येईल एखादी. हे बघा इथे ड्रेनेज आहे, यात सगळं पाणी जमा होतं. आणि तुम्हाला दिसत असेल इथले रस्ते खूप स्वच्छ असतात, त्यामुळे कचरा वगैरे काही नसतो. आणि तुम्हाला सांगू का, प्रत्येक घराच्या ड्रेनेज पाईपला जी सिस्टीम असते, आतून जाळी वगैरे लावलेली असते. जर तुम्ही असा काही कचरा टाकत असाल तुमच्या कोंबडमधून म्हणा, किंवा अशा पद्धतीची इथे स्नोवृष्टी झालेली आहे. एवढ्या थंडीत सुद्धा ही झाडं उगवत आहेत. खरंच एवढी जिद्द असायला पाहिजे माणसामध्ये. कितीही संकट आले तरी उगवण्याची जिद्द असायलाच पाहिजे. घरांची छतं बघा किती सुंदर दिसतंय बघा, है ना छान. आता रात्रीचे 9 वाजलेत, आपले हात पुन्हा एकदा लाल झालेले आहेत. बघू शकता कसे झालेत हात. हे बघा आता माझे हात काय असे नाही आहेत, म्हाताऱ्या माणसासारखे दिसायला लागले, कारण त्याला ब्लड पुरवठा कमी होतो. हे बघा बाहेर थंडीमध्ये उभे असल्यामुळे. चला आता मी आत जाते. मी जस्ट तुम्हाला ड्रेनेज सिस्टीमबद्दल माहिती सांगितली. तर ड्रेनेज सिस्टीम तुम्ही बघितलं, अतिशय छोटे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जुन्या काळातले जे अरुंद पाईप आहेत ते सुद्धा आहेत. आणि तुम्हाला सांगू का, जर तुम्ही घराच्या बेसिंगमध्ये, आता माझ्या इथे भांडे खूप पडले जेवणाचे, घासायचे आहेत मला, तर बेसिंगमध्ये जर तुम्ही तळलेलं उरलेलं तेल असतं जे आपल्याला फेकून द्यायचं आहे, ते डस्टबिनच्या बॅगमध्ये टाकलं तर बऱ्याचदा लीक होतं. मग बऱ्याच जणी काय करतात, बेसिंगमध्ये गरम पाण्यासोबत ओतून देतात, किंवा गरम गरम तेल सिंकमध्ये ओतून देतात. पण होतं काय माहिती का, इथे थंडी खूप असते आणि हे तेल सिंकमध्ये जाऊन ते गोठतं आतमध्ये. आणि बऱ्याचदा कसं असतं, कधी कधी जे ड्रेनेज लाईन असतात त्या एकमेकांशी कनेक्टेड असतात. आपले जे टिश्यूज असतात किंवा कुठले पेपर असतात त्याच्यासोबत ते मिसळून त्याचा एक दगड, घट्ट दगड तयार होतो. त्याला फॅटबर्ग म्हणतात. आणि हा फॅटबर्ग जो आहे तो खूप मोठा म्हणजे प्रवाहाला अडथळा देऊ शकतो, आणि हे पाणी उलट आपल्या घरात येऊ शकते, किंवा त्यामुळे उंदीर, दुर्गंधी हेही पसरू शकतं. आणि जर तुमच्याकडून ह्या चुका होत असतील तर तो ॲक्ट 1991 तर्फे गुन्हा मानला जातो. तर इकडचा असा ॲक्ट आहे, मी ऑनलाईन चेक केलं आणि तीच माहिती तुमच्यासोबत शेअर करते. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही देखील सिंकमध्ये ह्या गोष्टी टाकत असाल तर प्लीज कृपया करून आजपासूनच थांबवा, कारण पुढे जाऊन जर कुठला मोठा धोका निर्माण झाला तर तुम्हाला भुर्दंड बसू शकतो, किंवा जेलसुद्धा होऊ शकते. इतका मोठा गुन्हा आहे तो. आणि जर तुम्ही टॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड्स असतील, किंवा वेट वाईप्स असतील, किंवा अजून काही कॅरी बॅग वगैरे अशा ज्या पाण्यात न विरघळणाऱ्या वस्तू त्या टाकत असाल तर तो सुद्धा एक गुन्हा मानला जातो. आणि ड्रेनेजच्या पाईप अरुंद असल्यामुळे ब्लॉकेज होण्याची खूप शक्यता असते. आणि जर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपली चूक आढळली तर आपल्याला गुन्हेगार म्हणून शिक्षा होऊ शकते, किंवा खूप मोठी रक्कम आपल्याला दंड म्हणून आकारली जाऊ शकते. तर अशा पद्धतीचे नियम इथे यूकेमध्ये असतात. तर ते नियम आपल्यासाठी सुद्धा चांगलेच आहे, कारण उलट पाणी आपल्या घरातही येऊ शकते. आणि माहिती आहे का, हे पाणी पुढे जाऊन जलसृष्टीला सुद्धा नुकसान करू शकते, किंवा नदी नाल्यांमध्ये सुद्धा जे काही जीव राहतात त्यांच्या जीवाला यापासून धोका होऊ शकतो. नैसर्गिक हानी ज्या गोष्टीपासून होते तो इथे गुन्हाही मानला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अशी खबरदारी घेणं गरजेचं आहे. काय गोष्टी बरोबर आहे काय नाही. आता मी इथे नवीन आहे त्याच्यामुळे मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या, पण मी सहज विचार केला की एकदा तेल गरम केलं होतं, म्हटलं हे फेकून द्यायचं तर सिंकमध्ये ओतलं तर उलटं कचरा फटाफट साफ होईल, तेलकट होईल आतून.
पण मी सर्च केलं आणि मला ह्या काही गोष्टी दिसल्या आणि मी पटकन काय केलं माहिती आहे का, डस्टबिनच्या बॅगमध्ये टिश्यू पेपर टाकले आणि त्यावर तेल ओतलं. टिश्यू पेपर तेल ऑब्झर्व करून घेतं ना, म्हणजे मग जी आपली डस्टबिनची बॅग आहे ना, जी बॅग आपण कचरा टाकायला वापरतो, ती लीक जरी झाली तरी तेल खाली जाणार नाही. असं केलं. आणि मी काय करते माहिती का, तळणीचे काही पदार्थ असतील ना, जरा कमीच तेल वापरते भजे वगैरे तळायला. नाहीतर मग मी फोडणी पात्रातच भजे तळते. थोडे थोडे का तळणं होय ना, पण मग ते जास्त तेल वापरणंही नको आणि ते फेकणंही नको. तळलेलं तेल आम्ही जास्त वापरत नाही. मी नेहमी नवीनच तेल काढते. तर अशा पद्धतीचं असतं मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा. अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. याचा शॉर्ट रीलसुद्धा काढून मी पोस्ट करेल लवकरच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो. बाय.